जय शिवराय मित्रांनो अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे मित्रांनो। सोयाबीन आणि कापूस पिकाचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे। प्रति हेक्टरी 5,000 रुपये तर 2 हेक्टरचं अनुदान म्हणजे 10,000 रुपये अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे। आता मित्रांनो हे पैसे कधी जमा केले जाणार आहे, कोणत्या तारखेला हे पैशाचं वाटप केले जाणार आहे हे सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली होती, परंतु त्या ई पीक पाहणीमध्ये त्या शेतकऱ्यांचं नाव नाही। अशा शेतकऱ्यांसाठी आता काही काम करावं लागणार आहे। त्यानंतर आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहे। हे नेमकं काम कोणतं असणार आहे, त्यानंतर पैसे कधीपासून वाटप केले जाणार आहे, नवीन शेतकऱ्यांना केवायसी करावी लागणार आहे का, या संदर्भात सुद्धा सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो मी गणेश ठाकरे, कृषी 712 या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता आपले चॅनलचे सभासद मिळवण्याकरता नक्कीच चॅनलला जॉइन व्हा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट हे मिळत राहतील। तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात 2023 ला ई पीक पाहणी करण्यात आली होती, परंतु ई पीक पाहणीचा डाटा काही कारणास्तव काही कारणास्तव शेतकऱ्यांचा जो डाटा होता तो अपलोड झाला नव्हता। बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून निर्बळ पीक घेण्याऐवजी सर्वसाधारण म्हणजेच वार्षिक पीक घेण्यात आलं होतं आणि तो डाटा नाकारला गेला। तो डाटा होता तो पेंडिंग पडला गेला। परंतु शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की नेमकं आपल्याला काय मिळणार, शेतकऱ्यांना ई पीक पाहणीच्यानुसार पैसे मिळणार की सरसकट पैसे मिळणार। मित्रांनो यासाठी आता नवीन जी.आर. काढण्यात आलेला आहे। 30 ऑगस्ट रोजी हा जी.आर. काढण्यात आलेला आहे आणि 30 ऑगस्टच्या जी.आर. नुसार आता शेतकरी हे पात्र करण्यात आलेले, सर्वच्या सर्व शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले। ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली होती अशाही शेतकऱ्यांचा डाटा आता ग्रामपंचायत या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून लावण्यात आलेले, परंतु या यादीमध्ये जर नाव नसेल तर या शेतकऱ्यांना सुद्धा काळजी करायची गरज नाही। या शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा पैसे जमा केले जाणार आहे। प्रति हेक्टरी 5,000 रुपये तर 10,000 रुपयाचं अनुदान प्रति शेतकरी हे वाटप केले जाणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहे। आता मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की नेमकी केवायसी कशी करायची आहे। आता केवायसी करायची गरज नाही मित्रांनो, जो कृषी विभागाच्या माध्यमातून पीएम किसानचा डाटा असतो, त्यानंतर नमो योजनेचा डाटा असतो, तो डाटा या पोर्टलवरती अपलोड करण्यात येणार आहे, म्हणजे वेबसाईटवरती अपलोड करण्यात येणार आहे। आणि जे सर्वच्या सर्व शेतकरी पीएम किसानच्या डाट्यानुसार जे पात्र आहेत, म्हणजे पीएम किसानचे 2,000 रुपये ज्या शेतकऱ्यांना मिळतात अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट डीबीटी अंतर्गत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे। आता मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं नवीन रजिस्ट्रेशन होतं, म्हणजे पीएम किसानचं नवीन रजिस्ट्रेशन असेल, ज्या शेतकऱ्यांना एकही रुपया मिळाला नसेल अशा शेतकऱ्यांना मात्र त्या केवायसीच्या डाट्यानुसार केवायसी करावे लागणार आहे। म्हणजे त्या शेतकऱ्यांचा स्पेशल डाटा हा घेतला जाणार आहे आणि त्या स्पेशल डाट्याच्या माध्यमातून त्यांची एक विशिष्ट आयडी केवायसी साठी तयार केली जाणार आहे आणि त्या तयार यादीच्या नुसार ही शेतकरी पात्र केले जाणार आहे। आता मित्रांनो आपले ई पीक पाहणी जर 7/12 वरती पाठीमागे जर नाव असेल किंवा त्या 7/12च्या पाठीमागे जर आपला ई पीक पाहणीचा माहिती दिलेली असेल तर अशा शेतकऱ्यांना आता कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही। अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता प्रति हेक्टरी 5,000 रुपये अनुदान हे वाटप केले जाणार आहे। 2 हेक्टरचं अनुदान 10,000 रुपये हे वाटप केले जाणार आहे। आता मित्रांनो 1 तारखेच्या नंतर त्या पीक नुकसान भरपाईच्या याद्या म्हणजे केवायसीच्या याद्या लागल्या जाणार आहेत आणि या केवायसीच्या याद्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टरी 10,000 रुपये अशा प्रति हेक्टरी 5,000 रुपये तर 2 हेक्टरचं अनुदान 10,000 रुपये अशा प्रकारे हे वाटप केले जाणार आहे। 1 तारखेपर्यंत याचं वाटप होणार आहे, म्हणजे नव्या महिन्याच्या 1 तारखेपासून याची सुरुवात होणार आहे। उद्यापासून याचं वाटप केले जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांचा डाटा पूर्णपणे तयार आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे वाटप केले जाणार आहेत। तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं आणि असेच अपडेट घेण्याकरता नक्कीच आपल्या चॅनलचे सभासद घेण्याकरता नक्कीच चॅनलला जॉइन व्हा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट